नमस्कार. आज आपण करतोय चिकन मटनच्या रस्स्यालाही भारी पडेल अशी वांग बटाट्याची भाजी. खाल्ल्यावर जिभेवर चव रेंगाळत राहील. आहे की नाही मस्त. ही बघा तर्रीदार चमचमीत चटकदार अशी ही भाजी आहे आणि तीही अगदी झटपट कुठल्याही वाटणा खाटण्याशिवाय. ही बघा त्याच्यासाठी मी अशी वांगी घेतलेली आहे. ही वांगी आहेत पाव किलो. मस्त जांभळी काटेरी अशी वांगी घ्यायची आणि छान ताजी वांगी असेल तर भाजीही तशीच छान होते. आणि 2 टोमॅटो लागणार आहेत, 2 बटाटे लागणार आहेत आणि 2 कांदे. वांग्याचा मागचा देठ थोडासा कापलेला आहे आणि हे बघा अशी मी उभी देठासकट वांगी ठेवलेली आहे. एका वांग्याच्या पण 7 भाग केलेले आहेत. बटाटा पण याच पद्धतीने सालासकट उभा कापून घेतला आहे. कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटो चिरून घेतला आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आणि हा आहे तिळकूट म्हणजे कारळे किंवा खुरसणी ज्याला म्हणतात त्याचा तिळकूट आहे. चॅनलवर याची रेसिपी मिळेल किंवा जर तुम्ही काळा मसाला वापरत असाल तर तो वापरला तरीही चालेल किंवा ब्राह्मणी गोडा मसाला वापरला तरीही त्याच्यातही सुंदर तितकीच भाजी होते. वांग, शेंगदाणा आणि तीळ हे कॉम्बिनेशनच खूप टेस्टी लागतं. बघा भाजी किती सुंदर होणार आहे. आज आपण झटपट भाजी करणार आहोत त्याच्यामुळे आज कुकरमध्ये करतो आहे. कुकरमध्ये तेल घातलं आहे. नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडं तेल जास्तच वापरायचं. भाजी मस्त तरीदार होते. याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिंग घातलं आहे. चांगलं तडतडल्यानंतर कांदा घालायचा. कांदा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि तिखट घाला तुमच्या अंदाजानुसार. याच्यामध्ये मी थोडी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. चिरलेला टोमॅटो घालायचा आणि हा मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा. मसाला चांगला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये वांग आणि बटाटा घालून घेते. शिवाय आपल्याला एक 5 ते 6 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचे ते पण घालून देते आणि तिळकूट पण घालून देते. तिळकुटाची रेसिपी आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे. खुरसणी किंवा कारळे म्हणतात किंवा काळे तीळ म्हणतात. त्याच्यामध्ये लसूण, थोडंसं खोबरं आणि थोडा लाल मसाला घेऊन भाजून त्याची पूड करून ठेवतात आणि ती वेगवेगळ्या भाज्यांमध्ये घातली जाते किंवा नुसती चटणीसाठीही वापरली जाते. तर तो हा तिळकूट इथे आपण घालतोय. 2 ते 3 चमचे घालायचा किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही काळा किंवा गोडा मसाला वापरा. आता तिळकूट, काळा किंवा गोडा मसाला या सर्वामध्ये थोडंसं खोबरं आणि तीळ हे असतातच आणि त्याचीच आपली ही छान ग्रेव्ही तयार होते. वेगळं वाटण घालायची गरज नाही आहे. तर हे सगळं मी छान परतून घेतले. आता ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ पण घातलेलं आहे आणि वरती झाकण ठेवून झाकणावर पाणी घालणार आहे. म्हणजे वाफेवर भाजी आपल्याला 5 मिनटं ठेवायची. छान मसाले सगळे चांगले एकजीव होतील. एक 5-6 मिनटं झालेली आहेत. वरचं झाकण मी काढलेलं आहे. भाजी चांगली मी एकसारखी जरा ढवळून घेते आणि आता झाकणावरचं पाणी हे आपलं गरम झालेलं आहे. तेच पाणी मी या भाजीमध्ये घालणार आहे. हे बघा आणि कुकरचं झाकण लावून देणार आहे आणि अगदी एकच शिट्टी मी घेणार आहे. एका शिट्टीमध्ये आपल्याला वांगा आणि बटाटा शिजणार आहे. कारण हे बघा थोडाफार तो आता 5 मिनटात पण शिजलेला आहे. भाजी तयार आहे आणि कुकर पूर्ण गार झाल्यानंतर मी हा कुकर उघडला आहे आणि मस्तपैकी रसरसीत चमचमीत अशी वांग बटाट्याची भाजी तयार आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.